18 डिसेंबर जे थॉम्सन यांचा जन्मदिवस। मित्रांनो, तुमच्या हातातला मोबाईल, समोर असलेला टीव्ही, शाळेत वापरला जाणारा एक्सरे आणि इंटरनेट हे सगळे एकाच गोष्टीमुळे चालतं आणि ती गोष्ट म्हणजे इलेक्ट्रॉन। पण हा इलेक्ट्रॉन शोधला कोणी? तर एका साध्या घरात जन्मलेल्या पण असाधारण विचार असलेल्या जे थॉम्सन यांनी। नमस्कार, मी मयुरेश आणि तुम्ही पाहतात कलाकार दिनविशेष भाग 351 पॉवर्ड बाय GoPreg.com। आज त्यांच्या जन्मदिवसानिमित्त आपण जाणून घेऊया एका प्रश्नाने जग कसं बदललं। थॉम्सन यांचे बालपण इन्स्पिरेशन पार्ट। मित्रांनो, जे थॉम्सन यांचा जन्म 18 डिसेंबर 1856 रोजी इंग्लंड मधील मँचेस्टर येथे झाला। त्यांचे वडील पुस्तक विक्रेते होते। घरची परिस्थिती फारशी श्रीमंत नव्हती, पण थॉम्सन यांच्याकडे होती प्रचंड जिज्ञासा। लहानपणीच त्यांना प्रश्न पडायचे, ही मशीन कशी चालते, वीज कशी काम करते, वस्तू का हालचाल करतात। मित्रांनो, याच प्रश्नांनी पुढे एक महान वैज्ञानिक घडवला, शिक्षण व बुद्धिमत्ता। थॉम्सन यांनी केवळ 14व्या वर्षी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला। हे ऐकूनच आपल्याला कळते ते किती अभ्यासू आणि चिकाटीचे होते। नंतर त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातील ट्रिनिटी कॉलेज येथे शिक्षण घेतले। गणित आणि भौतिकशास्त्रात ते इतके पारंगत झाले की पुढे ते केव्हेंडिश लॅबोरेटरीचे प्रमुख बनले। मोठा प्रश्न, अणु खरंच अविभाज्य आहे का? त्या काळात सर्वांचा ठाम विश्वास होता, अणु हा पदार्थाचा सर्वात लहान कण आहे, तो तुटू शकत नाही। पण थॉम्सन यांनी एक वेगळाच प्रश्न विचारला, जर अणु तुटत नसेल तर तो कॅथोड किरणांमधून हे कण येतात तरी कुठून? थॉम्सन यांनी कॅथोड रे ट्यूब वापरून प्रयोग केले। त्यातून त्यांनी पाहिले की कॅथोड किरणांवर ऋण विद्युतभार असतो। हे किरण कोणतेही वायू किंवा धातूपासून बदलत नाहीत, म्हणजेच हे कण अणूच्या आतच असले पाहिजेत। आणि मग 1897 साली जे थॉम्सन यांनी जाहीर केले, अणूच्या आत इलेक्ट्रॉन नावाचा ऋण आवेश असलेला कण आहे। हा शोध म्हणजे विज्ञानाच्या इतिहासातील गेम चेंजर। यामुळे सिद्ध झाले की अणु अविभाज्य नाही, अणूच्या आत रचना आहे। मित्रांनो, थॉम्सन यांचे आयुष्य आपल्याला शिकवते की प्रत्येक प्रयोग लगेच यशस्वी होत नाही, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पटकन मिळत नाही, पण प्रश्न विचारणं कधीच थांबवू नये। त्यांनी शेकडो प्रयोग केले, अनेकदा अपयश आले, पण त्यांनी जिज्ञासा सोडली नाही। आज आपण मोबाईल, संगणक, इंटरनेट, मेडिकल मशीन यांचा वापर करतो। हे सगळे शक्य झालं एका छोट्याशा इलेक्ट्रॉनमुळे, आणि त्या इलेक्ट्रॉन मागे आहे जे थॉम्सन यांची मेहनत आणि विचारशक्ती। म्हणूनच मित्रांनो, आज आपण ठरवूया, आपणही प्रश्न विचारू, प्रयोग करू आणि समाजासाठी काहीतरी नवीन निर्माण करू, कारण कदाचित पुढचा मोठा शोध तुमच्यातच लपलेला आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या विद्यार्थी मित्रांनी तयार केलेल्या कलाकार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम, फेसबुक पेजला नक्की फॉलो करा आणि बघत राहा कलाकार दिनविशेष पॉवर्ड बाय GoPreg.com।